आणि यानंतर पाहूयात माझं गाव माझा जिल्हा मधून महाराष्ट्रभरातल्या ग्रामीण भागातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस, प्रकृती खालावली, नाकातून रक्तस्राव, सलाईन लावलं। मनोज जरांगे यांना उपचाराची तात्काळ गरज, डॉक्टरांची माहिती। जरांगेंच्या वैद्यकीय निगराणीसाठी ठेवलेल्या पथकातील डॉक्टरांना तपासणी करू द्यायला नकार। मनोज जरांगेंनी शरीराचा त्याग करून लढण्यात अर्थ नाही असं त्यांना निरोप पाठवलाय। त्यांनी कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालन्यात स्वतंत्रपणे लढावं, ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांनी तब्येत सांभाळावी, तब्येत सुदृढ राहिली तरच ते मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लढू शकतील। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जरांगेंना सल्ला, आरक्षणाचा निर्णय घाईनं होऊ शकत नाही, हे जरांगेंनी लक्षात घ्यावं, बबनराव तायवाड यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंनी उपोषण सोडावं, आळंदीकरांची मागणी। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत दिरंगाई करणारं हे राज्य सरकार दळभद्री आहे, ते मनोज जरांगेंच्या जीव जाण्याची वाट पाहते, आळंदीतील मराठा बांधवांची प्रतिक्रिया। जालन्यामध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणासाठी महिला आंदोलकांना अश्रू अनावर, मनोज जरांगे यांनी उपचार घ्यावेत, महिलांकडून जरांगे यांच्याकडे सातत्याने विनंती। आणि यानंतर पुन्हा एकदा पाहूयात माझं गाव माझं जिल्हा मधून महाराष्ट्रभरातल्या आणखीन काही बातम्यांचा आढावा। आरक्षणासाठी मराठा समाजाने दिलेल्या बंदच्या हाकेला आळंदीकरांचा मोठा प्रतिसाद, वारकऱ्यांची मांदियाळी असणारी अलंकापुरी आज ओस। मराठा आरक्षणासाठी बीड जिल्हा बंदची हाक, जिल्ह्यातील बाजारपेठा बंद, शाळांवरही परिणाम, विद्यार्थीच न आल्यामुळे शाळांमध्येही शुकशुकाट, अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी असल्याने शाळा न भरल्याचं चित्र। बंदच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह 150 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त, राखीव पोलीस दल सुद्धा शहरातील वेगवेगळ्या भागात तैनात। मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर शहरासह तालुक्यामध्ये बंदची हाक, अहमदनगर शहरात संमिश्र प्रतिसाद, तर कर्जत, पारनेर, जामखेड या तालुक्यांमध्ये कडकडीत बंद। सकल मराठा समाजातर्फे मनमाड बंद, मनमाड शहरामध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट। ओबीसी समाजातर्फे मुख्यमंत्र्यांना प्रेमसंदेश देण्यासाठी कार्यक्रम, पण मराठा समाजाचा आक्षेप, पोलिसांनी दोन्ही समाजाला समजावलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।